अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मसानगंज परिसरातील उच्च प्राथमिक शाळेची पाहणी करत बऱ्याच धक्कादायक बाबी उघड केल्या। शाळेची इमारत धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मसानगंज येथील महानगरपालिका उच्च प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक 2 येथे अचानक पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान शाळेची इमारत अनेक ठिकाणी मोडकळीस आलेली असल्याचे समोर आले। काही भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। या गंभीर परिस्थितीची दखल घेत आयुक्तांनी तात्काळ बिल्डिंग ऑडिट करण्याचे आदेश महानगरपालिकेचे अभियंता लक्ष्मण पावडे यांना दिले आहेत। तसेच अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यक ती त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर शाळेच्या परिसरातील स्वच्छतेची स्थितीही चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले। शाळेच्या आवारात कचरा टाकला जात असल्याचे स्पष्ट झाले। यावर आयुक्तांनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना कडक शब्दात सूचना देत कचरा टाकण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले। तसेच त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड उभारून योग्य कचरा व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत। या पाहणी दरम्यान नवनिर्वाचित नगरसेवक दीपक साहू आणि शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम उपस्थित होते। तर आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वच्छ सुरक्षित वातावरणासाठी तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून नागरिकांनीही स्वच्छता राखण्याचे आवाहन केले आहे। मसानगंज येथे शाळेच्या धोकादायक स्थितीवर आता महानगरपालिकेने तातडीने लक्ष दिले आहे। येणाऱ्या काळात या शाळेच्या दुरुस्ती आणि सुरक्षिततेबाबत कोणत्या ठोस पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे।